नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट नितीन तेंडुलकर उडता उडता ह्या आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की आज देवादिदेव महादेव यांची महाशिवरात्र आहे आणि हा कार्यक्रम शूट करण्याच्या अगोदर दादा नुकताच बोलला, अरे मी आज शिवरात्रीविषयी मी बोलणार आहे, त्यामुळे जास्त नमनाला भडाभड तेल न घालता मी दादांकडं बोलणार आहे. कारण का महाशिवरात्र आणि फ्लाइंग मोमेंट याचा काय बाबा संबंध? आता याचा उलगडा तूच कर आणि आम्हाला तुझी कथा किंवा गोष्ट ही सांगायला सुरुवात कर. नमस्कार, सर्वांचं स्वागत उडतासाठी. आज महाशिवरात्र आहे, अतिशय पवित्र असा दिवस आहे. आणि या दिवशी साधारणतः कथा कशी आहे याची, तर या दिवशी आपल्या महादेवाने, आपल्या लाडक्या देवाने, शंकराने वाईट गोष्टींचा नाश केला, तांडव नृत्य केलं. बरोबर, त्याचं फेमस आहे ना तांडव नृत्य. ते तांडव नृत्य त्याने केलं, पार्वतीशी विवाह केला आणि शिवशक्ती हे एकत्रित झाले या जगाच्या कल्याणासाठी. अशी एक साधारण रूपरेषा आहे त्याची. आता विमान प्रवासाचा त्याचा एक वेगळा अर्थ आहे. म्हणजे ते मला प्रश्न पडला की बाबा महाशिवरात्री कुठे आणि विमान प्रवास कुठे. तर ह्याचं टायटल मी देतोय, दहशत भोलेनाथाची. अच्छा, भोलेनाथाची दहशत. आता तुमची दहशत हा काय प्रकार आहे? तर भोलेनाथ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश याच्यामधील ब्रह्मा जो आहे तो क्रिएटर आहे. बरोबर आहे. विष्णू हा पृथ्वीचं पालन पोषण करतो आणि शंकर प्रलय करतो, लय करतो. त्या अशी आपली एक कथा आहे. तर आमच्या इथे काय, दिल्लीला लँड होताना ना, दिल्लीला विमान जेव्हा लँड होतं तेव्हा त्याच्या बाजूला एक महिपालपूर म्हणून एक शहर आहे, महिपालपूर. आणि तिथे साधारणतः 100 फुटाहून अधिक उंच अशी एक शंकराची मूर्ती आहे, नीलवर्णीय, अगदी संपूर्ण निळी. आणि ती दिवसा आणि मध्यरात्री सुद्धा आकाशातून लांबून ती उठून दिसते. त्या संपूर्ण भागामध्ये शंकराची मूर्तीच दिसते. अच्छा. आता इथे 2 प्रश्न येतात. एक म्हणजे विमान लँड होताना त्याच्या आजूबाजूच्या परिसराला 0 पॉईंट एरिया म्हणतात. म्हणजे अधिक उंच काय असू नये विमानाच्या लँडिंगला अडथळा म्हणून. आपला पण भाग 0 पॉईंट एरिया आहे. अच्छा. हा कालिना पार्ला वगैरे असं. ओके. आणि दुसरी त्याच्यावर मजेशीर गोष्ट अशी आहे की त्याचे जे कमांडर्स आहेत यांच्या मनामध्ये एक थोडीशी महेश्वराबद्दल दहशत आहे. सर्वांनी. आता कमांडर जरी झाले तरी सुद्धा ते ह्युमन बिंग आहेत. बरोबर. त्यांच्यावर पण हे संस्कार झालेले आहेत. आणि महेश्वर हा तर प्रलयाचा स्वामी. बरोबर. त्यामुळे लँडिंगच्या वेळेला काय होतं, लँडिंगमध्ये त्यांना रेडिओचे संदेश मिळत असतात. पण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये त्यांचं कौशल्य त्यांना वापरावं लागतं आणि मन एकाग्र करावं लागतं. पण बाजूला शंकराची मूर्ती त्यांना सरळ दिसत असते, म्हणजे दिसते चांगली त्यांना. आणि त्यामुळे काय होतं की मनात वेगवेगळे संस्कार असतात ना आपले जुने. शंकर हा लयाचा देव. विमानाचं काय बरं वाईट होईल ना ही भीती त्यांच्या मनात येते. ओके. तर म्हणून त्यांनी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडे ही तक्रार नोंदवली. आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने AAI यांनी त्या ट्रस्टींना, म्हणजे ज्यांनी कोणी मूर्ती स्थापन केली त्यांना ह्याच्याबद्दल सांगितलं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की ते विमान पट्टीच्या मध्ये कुठे येत नाही आहे, फर्स्ट ऑफ ऑल. आणि पायलटच्या मनामध्ये जर वाईट विचार येत असतील तर ते काय सबळ रिझन होऊ शकत नाही. ते म्हणाले इनफॅक्ट भोलेनाथ हे शंकर हा माणसाचं भलं करतो आणि माणसाच्या वाईट विचारांचा तो नाश करतो.
त्यामुळे त्यांचे वाईट विचार जर आले तर उलट त्यांचा नाश होईल. त्यामुळे त्याचं भय बाळगण्याचं कारण नाही. मग त्यांच्यात काहीतरी एक तडजोड वगैरे झाली असेल आणि त्याच्यानंतर मग हा प्रवास सुरळीत चालू राहिलेला आहे. त्याला बरीच वर्ष झाली आहेत. मध्ये काय डेव्हलपमेंट झाली असेल तर मला माहीत नाही. परंतु आजच्या या महाशिवरात्रीच्या एका महारात्री मला या विमान प्रवासाची आठवण आली. आणि या बाबतीत मी तुम्हाला एक सांगेन की आपल्या ज्या कल्पना आहेत की शंकर हा लयाचा देव आहे, प्रलय म्हणतो आपण, प्रलय, त्याचा असा तो हे नाही आहे देव. तर प्रलय म्हणजे काय, तर तो आपल्यातील वाईट विचार, आपली वाईट वर्तणूक जी असेल किंवा वाईट आचार संहिता वगैरे ज्या असतील, अंधश्रद्धा असतील, त्यांचा तो लय करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अशी एक गोष्ट आहे आपल्यामध्ये पुराणामध्ये की देव आणि दानव यांचं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये अमृत मंथन झालं आणि अमृताचा कुंभ राक्षसांनी पळवला. त्यामुळे सगळीकडे राक्षस दिसतात आपल्याला, ते सोडून देऊ आपण. पण शेवटी देवांच्या वाट्याला काय उरलं तर हलाहल, विष. आता ते कोण पचणार. तर जगाच्या कल्याणासाठी त्या कर्पूर गौरा भोळ्या शंकरांनी हे विषप्राशन केलं आणि म्हणून त्याचं नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले म्हणतो ना आपण. ते विष त्याच्या गळ्यामध्ये अडकलं आणि त्याचा संपूर्ण दाह झाला. पण त्याने हे कोणासाठी केलं, जगाच्या कल्याणासाठी. आणि मग त्याच्या डोक्यावर विष्णूने चंद्र आणि गळ्याभोवती तो सर्प थंड रक्ताचा असा हे करून त्याचा दाह शांत केला. पण थोडक्यात काय, तर भोलेनाथाची अशी दहशत कोणी पाळू नये. इनफॅक्ट हा आपला भोलेनाथ, भोळा भाबडा, तो ॲक्च्युली भोळ्या भक्तीचा भुकेलेला असतो. क्या बात आहे. आणि त्यामुळे आपण आज महाशिवरात्रीनिमित्त हे आपल्या लाडक्या भोळ्या देवाचं नामस्मरण करू आणि त्याला सांगू की आमच्या जीवनातला अंधार, अहंकार, आमचे वाईट विचार, आमचे वाईट दिवस, या सर्वांचा तू लय कर आणि आम्हाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशामध्ये ने. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि यासाठी आजच्या रात्री आपण आपल्या या भोलेनाथाचं मनापासून भक्तिभावाने आणि भोळ्या भावाने स्मरण करूया. तर या निमित्ताने मी सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बॉन वॉयज. क्या बात आहे. मंडळी बघा ना, कुठे विमान प्रवास, कुठे ती दिल्ली, कुठे तो शंकर, आणि नितीनदादांनी सगळी इतकी अप्रतिम सांगड घातली. त्यामुळे नितीनदादा, आणि बघा आज नितीनदादांनी निळं शर्ट घातलंय. काय नकळत. त्यामुळे मी काय जास्त बोलत नाही. तूर्तता आम्हा दोघांना अनुज्ञा द्या. जय शंकर.